हिंदीचं असेल तर ते इंग्रजीचं नाही का, हे प्रश्न सुद्धा दीपक पवारांशी आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे। तिन्ही मान्यवरांचं स्वागत आहे या बाबतीत। मी अखिलपासून सुरुवात करेन। अखिल, हा या निमित्ताने एक बरं झालं, हा मुद्दा दरवेळी मध्ये मध्ये चर्चेला यायचा की ठाकरेंचे सगळे दोन्ही चिरंजीव इंग्रजीतून शिकलेले आहेत। या निमित्तानं सगळेच राजकारण्यांची चिरंजीव मुलं मुली इंग्रजीतून शिकतात। शरद पवारांच्या नावाने तर पब्लिक स्कूल सुद्धा आहे। माझा आपल्याला प्रश्न आहे, हिंदीचा विरोध वगैरे तो तर आहेच, पण मग इंग्रजीचं आक्रमण नाहीये का मराठीवर? सर्वप्रथम मी नम्रपणे हे सांगतो की मी पण इंग्रजी माध्यमातून शिकलोय, परंतु मी मराठीत बोलतोय। माझ्या घरी मराठीचे संस्कार झालेले आहेत। विषय फक्त इतकाच नाहीये की कोण कोणत्या शाळेत शिकतं, विषय तितका नाहीये। तो फक्त एक राजकारणाचा मुद्दा म्हणून त्यांनी परत टोळवाटोळवी करायचा प्रयत्न करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं जरी असलं तरी आदित्य ठाकरे साहेबांबद्दल जर ते म्हणत असतील तर बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकले, तर आपण जरा अजून इतिहासात देखील जाऊया। आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे देखील ओरिएंटल हायस्कूल ह्या इंग्लिश माध्यमात होते 7वी पर्यंत। पाहिजे तर आपण तपासून देखील घेऊ शकता ते, ठीक आहे। तर आपण कुठे शिकतो, आपण काय शिकतो हा महत्वाचा विषय नसून तर आपण आपली संस्कृती जपतो का, आपण आपली भाषा जपतो का, आपण आपली भाषा अजून पुढे वाढवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा तुमचा प्रश्न त्याला जोडून असा होता की इंग्रजीचा खतरा नाहीये का, तर मला फक्त इतकंच सांगायचं आहे की जागतिक रेट्यामुळे ऑलरेडी इंग्रजी आपण सगळ्यांना इतके वर्ष शिकतच आलेलो आहोत आणि आपण इंग्रजी शिकल्यानंतर आपल्याला एक्सपोजर मिळतं, जगात आपल्याला संधी उपलब्ध होतात। आज जर आपल्याला ॲस्ट्रोनॉट बनायचं आहे किंवा इतर कोणत्या सायंटिस्ट व्हायचं आहे किंवा इतर कोणत्या फील्डमध्ये जर जायचं असेल तर मला असं वाटतं की इंग्लिश आता हे माध्यम झालंच आहे। तर इंग्लिश ज्या प्रकारे आपण स्वीकारतो त्या प्रकारे हिंदीचं तर तसं काही नाहीये। हिंदी फक्त एक कम्युनिकेशनची भाषा आहे आणि हिंदीचा पण विरोध हा कोणीच केला नव्हता। हिंदी तर आजपर्यंत आपण पण शिकत आलेलो आहे। मला वाटतं प्रसन्नजी आपण पण शिकलं असणार 5वी पासनं, मला पण 5वी पासनं होतं। आपण उत्तम हिंदी देखील बोलतो, पण पहिलीपासनं हे जो काय लादायचा प्रयत्न या सरकारमार्फत झाला त्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं। आणि ते पण एक खोटा दाखला देऊन, एनईपीचा खोटा दाखला देत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की एनईपी मध्ये तसं नमूद आहे म्हणून आपण हिंदी किंवा तिसरी भाषा लादत आहोत, तसं कुठेच लिहिलेलं नाहीये। त्याच्यावरनं हा सगळा जो काय संघर्ष झाला, जो काय रान पेटलं, सगळीकडनं विविध क्षेत्रातनं याच्याबद्दल आवाज उठवण्यात आला, त्याचं खरं कारण हे आहे आता फक्त कोण कुठल्या शाळेत जातं असं फक्त टोळवाटोळी करून एक राजकीय स्कोर करायचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं हा बालिशपणा महाराष्ट्राची जनता पाहत आहे। मी अवधूत वाघ यांच्याकडे